एक रील्स हो जात आहे की गेट टुगेदर लहानपणीचे जर शाळेतले दिवस काढलं तर आताचे जर एखाद्या नवीन पोराला जर सांगितलं लहानपणी दिवस काढ तर त्याला बोलता बी येणार नाही. कसं काय काय सांगू ही प्रश्न पडलाय त्याला, आहे का नाही. तर मी कधी लक्षात घ्या, लहानपणीचा दिवस जर काढायचं म्हणलं तर शाळेत मोजमस्ती, मज्जा, गाण्यांचे बेंड्या आणि सुरपारंब्या, खो खो आणि भारी वाटायचा आनंद. सरांचा मराठी विषय असला सकाळचा डबल जर तास जर सरांचा असला, पोरं लयच कालवा करतात, पूर्वी लय कालवा करतात. तर आम्ही काय करायचं माहिती का, शेखर एक काम कर, पोरांनी लय सतावलं आणि पोरींनी बी लय सतावलं, एक काम कर आता आमच्या शेजारची पोरांची टीम जर असेल तर मी त्याला विचारायचो, एक काम कर तू बाहेर जा, तू सर जवळ सर येत नाही तू सर, मी आतून कडी लावतो. काय पोरांना धिंगाणा घालायचं, पोरींना घालू द्या. आणि नेमका शेखरला सांगून ठेवायचे पोरांना सरळ आणि सरांच्या हातात की हजेरीची वय असायची. तर मी लगेच शेखर वाजवायचं, टक 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 असं वाजवायचा आणि सरळ आणि ज्यावेळेस मी दरवाजा उघडाय गेलो की सगळी पोरं शांत बसायची. सरळ बघतोय तर शेखर असायचा. शेखरला बघून तर पोरं जास्तच कालवा करायची. आम्ही असं करायचो, एन्जॉय आणि मोजमस्ती. मग शाळेतले लहानपणीचं जर दिवस जर काढलं तर मज्जा बी येते. लहानपणीचा दिवस जर आता जर लक्षात कधी घ्या, लहानपणीचा दिवस मोठं झाल्यावर जर काढलं तर हसाय बी येतं, मज्जा बी येते. आणि शाळेत बी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, विज्ञान, गणित शिकवताना बी आनंद वाटतं. कुणाच्या डोक्यात बसतं, कुणाच्या डोक्यात बसत नाही. कुणाला कला करायची अपेक्षा असती, कुणाला वकील बनायची अपेक्षा असते, कुणाला शिक्षक बनायची, कुणाला वगैरे 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 वगैरे. जे त्याचं नशीब. आता मला कला करायची सवय, कारण मला काय वाटतच नाही. मी कितीही पब्लिकांच्यात किती बोलू शकते. तुम्हाला वाटत असेल तर मी एकटाच करतोय, लाखो पब्लिकांच्यात जरी गेलो, भरचौकात जरी गेलो तर मी बोलू शकते, कारण मी लाजत नाहीये. आणि ह्या कलियुगमध्ये लाजन तर कोण कोणाला विचारू शकत नाही. तसंच मरा आणि कुणाला जवळ बी करू शकत नाही कोण कोणा. कधी लक्षात घ्या, कला केल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता येत नाही. कधी लक्षात घ्या, मित्रांच्यात जर गेलो आणि मला खरं सांगू का, लहानपणापासून पहिल्यापासून आवड जास्त होती. पण मी एक विचार केला, मला तर एवढं कधी लक्षात घ्या, शाळेत तर एवढं डोकंच नव्हतं. पहिला हुशार होतो मी, पण नंतर मला कळायला लागलं का, तेव्हापासून मला अभ्यास करायचं म्हणलं की जीवावूच यायचं. इकडं जाण तिकडं जाणं ह्यातच माझ्या सगळं. लोकांनी किती काय बोलू ते मला घेणं देणंच नाही. कधी लक्षात घ्या, कारण मी मोजमस्तीच आहे. मोजमस्ती केल्याशिवाय जमत नाही. गाणी असो, हिंदी असू दे, मराठी बोलल्याशिवाय माणसाला करमत नाही. आणि एखाद्याचं लयच मन दुखावतंय तर मी त्याला हसवण, आणि एखादा लयच रडतोय तरी त्याला हसवण. कधी लक्षात घ्या, माणसाने एकामेकाला साथ द्या, मदत करा आणि विचार करा. कधी लक्षात घ्या, एकामेकाला सहकार्य करा. कुणी कुणाला असं डवचू नका. आणि गंभीर, टाईटपणा, फुगीरपणा हा सोडून द्या. काय नाही या जीवनात. बंगला गाडी घ्या तुम्ही, एन्जॉय करा, मोजमस्ती करा. शेवट माणूस गेला की सगळं संपलं, कोणी विचारू शकत नाही. लक्षात कधी घ्या, दिलदार माणूस पाहिजे. लव्ह स्टोरी दिलदार मी सगळ्या आता पण काढतो. साऊथ इंडियनच्या स्टोऱ्या काढतो. लक्षात घ्या का, तर मी शिरलो त्या मोठ्या लोकांच्यात. जर त्या लोकांना माझी कला आवडली तर वर. आणि कधी लक्षात घ्या, आवडायचं लागलीच आहे. बस मला एवढंच म्हणायचं आहे. लहानपणीचा दिवस जादा आहे, कारण मी जास्त बोलू शकत नाही. 10-15 मिनटं लागते मला बोलायचं म्हणलं तर. माझा रील्स गेट टुगेदरचा इथंच संपवतो. जय हिंद, जय भारत. निलेश हरिहर, देऊळगाव गाडा, तालुका दौंड, जिल्हा पुणे. नमस्ते.